बच्चू कडू सन्माननीय आमदार हे माझ्या एका फोन कॉलवर गुवाहाटीला गेले होते। त्यांना मी स्वतः फोन केला आणि मी त्यांना सांगितलं की आम्हाला सरकार बनवायचंय, तुम्ही सोबत हव्यात आणि आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये यावं। असाच फोन कॉल परवा दिवशी मुंबईला येण्यासाठी तर गेला नसेल। आता बरेच जण म्हणताय 30 जून 2026 ही तारीख का घेतली, तर अजून कर्ज थकलं पाहिजे, मग शेतकऱ्याला अजून कर्जमाफी भेटेल। अरे किती येड्यात काढणार, शेतकरी ऐकून घेतोय, शेतकरी भोळा आहे म्हणून तुम्ही त्याला कसंही गुंडाळणार का? याच्यामध्ये तुम्ही जिंकलात, तुम्ही जिंकलात, राज्यकर्त्यांनो तुम्ही बी जिंकलात, विरोधकांनो तुम्ही बी जिंकलात, आंदोलनकर्त्यांनो तुम्ही बी जिंकलात, हरला माझा शेतकरी राजा। अहो किती म्हणजे काय बोलावं या लोकांना, किती येड्यात काढणार आहेत तुम्ही शेतकऱ्यांना। सरकारने कर्जमाफीचं आश्वासन दिलं, आश्वासन दिल्यानंतर परत तेच आश्वासन दोहरून घेण्यासाठी आंदोलन केलं होतं का? शेतकरी खूप आशेने तुमच्या सोबत जमा झाला होता। अहो मी सुद्धा तुमच्या सोबत होतो, पण हे असं करताल असं वाटलं नव्हतं। जसं गुवाहाटीला जाण्यासाठी तुम्हाला एक फोन कॉल आला, तसंच मुंबईला येण्यासाठी पण एक फोन कॉल आला वाटतं, आणि तुम्ही अजून त्याच्यामध्ये काय काय केलं हे तुमचं तुम्हाला माहिती। पण एक गोष्ट तर नक्की आहे की याच्यामध्ये शेतकऱ्याच्या हातामध्ये परत एकदा निराशा आली। सरकारने तर शेतकऱ्यांच्या हातात धतुराच दिला, पण या आंदोलनामध्ये जे यश भेटणार होतं ते यश पायदळी तुडवल्या गेलं। शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसली, पण याच्यामध्ये आंदोलनकर्ते मोठे झाले आणि आम्ही कसा विश्वास ठेवावा? तुम्ही काय स्पष्टीकरण देताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? आंदोलनाच्या आधीची तुमची भूमिका आणि आंदोलन केल्यानंतर जेव्हा सेटलमेंट झाली तेव्हाची भूमिका, अहो जमीन आसमानचा फरक आहे। त्यानंतर तुमचं शेतकरी हित संपलेलं आहे। तुमच्या बोलण्यामध्ये तुम्ही किती खरे एवढंच समजतंय, आणि एकदा तुमचा कमेंट बॉक्स चेक करा, मग समजेल तुम्हाला की तुमच्या बाजूने किती शेतकरी येते।